आजा मेळा पापराशी नामे गेला वैकुंठासी। शेवटी तुकोबाने आपल्याला सांगतात थोर नामाचा महिमा तुका म्हणे झाली सीमा। सीमा या शब्दाची उलगड करून तुम्हाला सांगतो। आपण या उंडवडी गावात आहे बरोबर। आपण या उंडवडी गावात उंडवडी गावाला काहीतरी बाउंड्री असते बरोबर। आपल्याच गावाला नव्हे प्रत्येक गावाला बाउंड्री आहे। प्रत्येक गावाला काहीतरी सीमा असते। ह्या गावानंतर ते गाव मध्ये एक रेष परत दुसरं गाव। आपल्याच गावांचं नाही सांगत भारत देशाची बाउंड्री आहे। नवे नवे तर पूर्ण अख्ख्या जगाला ज्याच्या देशात त्याची बाउंड्री आहे। प्रत्येक देशाला वेगवेगळी बाउंड्री आहे। पण नामस्मरणात एवढी ताकद आहे। थोर नामाचा महिमा तुका म्हणे झाली सीमा म्हणजे याला सीमाच नाही। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। कीर्तन इथंच सुरू झालं विठ्ठल विठ्ठल। जरी आता 8:15 वाजले असले तरी मी इथं उभा राहिलो किती वाजता तुम्हाला तर माहिती असेल। तुम्ही नसेल लक्ष दिलं तर मी लक्ष दिलं। माझा वेळ आहे 2 तास। इथं उभं राहिल्यावर तिथून पुढे 2 तास। तुमचं जर इच्छा असेल तर चलन नाहीतर खालून जर असं केलं तिथंच विठोबा नाही बरं का। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। सांप्रदायिक नियमानुसार आपण थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। आपल्या या उंडवडी गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त चालू असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह। या सप्त्याच्या निमित्ताने वर्ष आहे 30 म्हणजे 8 त्रिक 24 240 महाराज लोक तुम्ही इथून वाट लावली का महाराजांची वाट लावली असं जर तुमचं काय असेल ते असेल। पण या 30व्या वर्षात पदार्पण करीत असताना पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली। गोड असे गायक आहेत, सुंदर असे मृदंगाचार्य टाळकरी असतील, विनेकरे बाबा काय भारी दिसत आहे। या सर्वांच्या नियमाने या सर्वांच्या आग्रहास्तव या ठिकाणी येणं झालं। त्याच बरोबर सर्वात जास्त कोणाचा आग्रह असेल समस्त दोघे परिवार एकाचं नाव घेऊन दुसऱ्याचं ठेवायचं नाही बरोबर आहे का नाही। नाही तर परत सकाळ चर्चा होईल कालचे महाराज आले पण माझं नावच घेतलं नाही असं व्हायला नको। त्यामुळे पण आग्रहास्तव ज्यांचं नाव घ्यायचं म्हणजे जे आज या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित पाहिजे होत्या त्या अशा असणारे आमच्या आजी त्यांचं नाव नाही घेतलं तर इथं उभं राहण्याचं पूर्ण फिरणार नाही। आता आमच्या आजी म्हणजे खरंच खूप वेळ म्हणजे नव्हतं जायचं। त्या वयात त्यांचं जाणं झालं त्या वयात त्यांनी नव्हतं जायला पाहिजे। त्यांची खूप इच्छा होती की मी या ठिकाणी कीर्तन करावं। त्यांनी मला उभं राहिलेलं पाहावं अशी त्यांची खूप इच्छा होती। पण काळापुढे साल जाता आलं नाही आणि या ठिकाणी विठ्ठल 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 आपलं कीर्तन चालू होण्या अगोदर अल्पसा परिहार झाला। आता ऐका, हा जो सप्ताह चालू आहे हा कोणा एकट्याचं काम नाही। लोकवर्गणीतून हा सप्ताह चालू आहे। अहो ज्या वेळेस सेतू बांधायचं काम चालू होतं त्यावेळेस एक बारीकशी खारुताई होती माहिती। ती खारुताई काय करायची, पाण्यात जायची, वल्ल व्हायची, साईडला यायची, अंगाला जेवढी माती लागेल तेवढी जाऊन त्यात बेचक्या असतात ना दगड मांडली की मध्ये उडते त्या बेचक्यात जाऊन माती टाकायची। त्याच्यात 4-5 माकडं अशी होती। अगं खारुताई तुझ्या एवढ्याशा वाळूनं एवढ्याशा मातीनं काय होणार आहे। जसं तुम्ही वर्गणी देताना काही म्हणतात अहो तुमच्या एवढ्याशा वर्गणीने काय होणार आहे बरोबर, एवढ्याशा वर्गणीने काय होणार आहे। पण तसं नसतं। त्यावेळेस खारुताईने दिलेलं उत्तर आहे का, खारुताई म्हणाली अरे ऐक, जरी इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासात अशी नोंद होईल की माझं नाव सेतू पाडण्यात नाही तर सेतू बांधण्यात होतं आणि पुढे चालून तुमच्या मुलांना देखील वाटेल
की आपल्या घरातलं नाव हे सप्ताह उभारण्यात होतं, नाही की सप्ताह बंद करण्यात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाकडे वळण्या अगोदर आपले काही नियम आहेत. तुम्हाला तर कोणी सांगितलं नसतील, पण आपल्या तरी कीर्तनाचे नियम आहेत. या ठिकाणी कीर्तनाला आल्याच्या नंतर कोणीही बडबड करायची नाही. कारण मी नाही सांगत, हे तुकोबा नाही सांगतात. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होनी जन्माई. पुढल्या जन्मात नुसतं डराव 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 नदीच्या कडेला आहेच. दुसरा मुद्दा, कीर्तनात एकदा बसल्याच्या नंतर सारखं सारखं उठायचं नाही. त्याचं कारण तुम्हाला असं सांगतो. काय होतं, जे काही मी सांगत असतो त्याच्यानंतर त्याने जर तुमच्या बुद्धीवर परिणाम होत असेल हा शब्द विचारलाय, उच्चारलाय मी. जर तुमच्या बुद्धीवर परिणाम होत असेल तर तुमच्या शरीरात जेवढे तुमची पाप आहेत, विकार आहेत, ते तुमचे काय होतात, असे वर निघत जातात. वर निघत गेल्याच्या नंतर असं होतं, जर मध्ये एखादा जर टपक्यानं उठला तर सगळ्यांचं पाप त्याच्या मस्तकावर. सगळ्यांचं काय पाप असेल तर त्याच्या मस्तकावर. म्हणजे आपण काही नाही केलं तरी आपल्याला दोषी ठरवलं जातं. नियम तिसरा, कीर्तनात आलं बडबड करायची नाही, उठून जायचं नाही. मग तुम्ही माणसानं महाराज आम्ही झोपलो तर चालेल का? महाराज आम्ही झोपलं तर चालेल का? झोपून तर अजिबात चालणार नाही. दृष्टांत सांगतो ऐका. एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. नवीन लग्न झालेलं जोडपं असतं, तुम्हाला तर माहिती नवीन लग्न झालेलं कसं असतं. अहो माझं झालं नाही बरं का, मला अनुभव नाही. माझ्याकडे बघ टाका माका. अहो कसं जी बायको असते ती खूप सात्विक असते, देवधर्म ही कळत असते तिला. पण जो नवरा असतो नवरा, त्याला काय परमार्थला तो पण कळत नसतो. पण बायको काय म्हणते, अहो आज ओंकार महाराजांचं कीर्तन आहे, चालता का कीर्तनाला? माझंच घेतो नाव, काय आहे तुमचं? माझं नाव घेतलं का हसलं आहे का? ओंकार महाराजांचं कीर्तन आहे, कीर्तनाला येता का? नाही होय म्हणता नवरा म्हणला, शोक ऐक बाई, माझं आणि त्या महाराजांचं काय पटत नाही. ते माळ गण बुक्का आपल्याला जमत नाही. माळ बुक्का आपल्याला जमत नाही. मी जरी कीर्तनाला आलो तरी असा त्या तिकडं खांबाला टेकून देऊन बसेल, खांबाला टेकून देऊन बसेल आणि बसेल. मग काय करता आता? बायको म्हणली नाही नाम घेत तरी थोडी देवभक्ती झाल्यासारखं वाटतं. म्हणून काय केलं, चला नेलं एका ठिकाणी लांब असा बसला खरं, बसला झोपला तर पण आता झोपलं नीट झोपावं का नाही? तोंड वाचून झोपला. तोंड वाचून झोपल्याच्या नंतर काय झालं, पहिला दिवस होता माझ्यासारखा. आता पहिला दिवस झाला. मग आता महाराज लोक होते, उरलेला गुळण्याला त्याच्या तोंडात टाकला. उरलेला गुळण्याला शेवट त्याच्या तोंडात टाकला. कीर्तन वगैरे सगळं विठोबा झालं, देवतक्रम झालं. माझं पाकिट भेटलं, मी निघालो घरी. त्याची बायको त्याला म्हणते, होय हो आज कसं सांगितलं ओंकार महाराजांनी? म्हणजे महाराज थोडा बुटका होता, इंचू बारीक होता, पण दणका मात्र जोरात दिलता. झालं ठीक आहे. ते म्हणला, अगं काय सांगू तुला, एवढं कीर्तन रंगावलं, लय गोड. असं झाल्याच्या नंतर पहिला दिवस गेला, दुसरा दिवस सेम गेला, तिसरा दिवस सेम गेला, जागराचा दिवस आला. त्याला वाटलं काय तर थोड्या थांबलं की गोडच तोंड होते. 7 दिवस त्याने जसं गेलं, 7व्या दिवशी तो आला आणि नित्यक्रम चालूच होता का त्याचा. तिथं नित्यक्रम चालू होता. तसाच एका ठिकाणी रोज बसायला तिथंच ठरलेली जागा, ठाईचं वैश्वनिक करायचं चित्त, एकाच जाग्या बसून ध्यान लावायला पाहिजे. पण पुढं असं झालं, शेवटचा सगळे दिवस सारखे नसतात म्हणतात ना, सास भी कभी बहुत ही.
समजली वाटत को इशारा करते. बरोबर. बसला. बसल्याच्या नंतर तो थांबला. बराच वेळ झालं. झोप लागली त्याला. 7व्या दिवशी काय झालं, गोळ काही शिल्लक राहिला नाही. मग काय झालं, तिथनं एक खंडोबाचा भक्त चालला होता. तो आपला असाच खंडोबाचा भक्त चालला होता. खंडोबाचा भक्त तुम्हाला माहिती आहे खंडोबाचा भक्त कोण? ज्याला कळालं नाही त्याने जेवण करून जा. खंडोबाचा भक्त आला, त्याचं काम केलं, तंगड निघून गेला. गेल्याच्या नंतर असं झालं, परत बायकोने विचारलं. रोज तर विचारत होती, रोजच कीर्तन गोड होत होतं. बायको विचारली. बायको म्हणायला लागली, होय आजचं कीर्तन कसं होतं? म्हणला काही सांगू तुला, आता खराटं लागलं, थोडं आंबट पण होतं, थोडं अजून काय सांगू तुला, आता लईच वेगळं तोंड झालं आज. म्हणून सांगतो कीर्तनाला येऊन कोणी झोपायचं नाही. मग माणसानं तुम्ही कीर्तनाला आला की बडबड करायची नाही, उठून जायचं नाही, झोपायचं नाही. मग करायचं काय? टाळी बोला. ओके. हा म्हणत नाही काय नाही, तुम्हाला झोपा लागले. कार्यक्रम होणार तुमचा. विठ्ठल विठ्ठल अभंग कोणाचा आहे? तुम्हाला नातू आहे का? नातू तुमची लग्न झाली? इथून चालू करतो म्हणजे आता नाही, म्हणजे आता कसं आहे, नातू आहे ना? नातू हा म्हणा. नातूला गोष्ट सांग. तुम्ही ऐकलंय. बाबाजी चैतन्य सांगतो आता माझा अभ्यास म्हणल्यावर काय तुम्हाला काय वाचा फुटणार नाही. तुकोबारांना गुरुपदेश झाला. तुकोबारांना ज्यावेळेस गुरुपदेश झाला त्यावेळेस तुकोबारांनी सांगा, तुकोबारांच्या स्वप्नात त्याला संतान यावं लागलं. तुकोबारांच्या स्वप्नात संतान यावं आणि सांगावं. नामदेव महाराजांना तुकोबारांच्या स्वप्नात यावं लागलं आणि सांगावं लागलं
षटकोटी अभंगाचं लिहायचं स्वप्न जे मी पाहिलंय ते तुला पूर्ण करायचंय आणि ते तुला पूर्ण करायचं च आहे बरं का शेवटी च म्हणजे च करायचंच आहे. मग तुकोबरायांनी अभंग लिहायला चालू करावे. जिकडे तिकडे तुका म्हणे, जिकडे तिकडे तुका म्हणे, नवे नवे तर सगळीकडेच तुका म्हणे. सगळेजण बोलायचं म्हटलं तर तुकोबरायांचंच गुणगान करायला लागले. तुका म्हणे असं, तुका म्हणे असं, तुका म्हणे तसं, जिकडे तिकडे तुकोबरायांचं गुणगान. जेव्हा तुकोबरायांचं गुणगान व्हायला लागलं, ज्यावेळेस ही बातमी रामेश्वर भट्टापर्यंत पोहोचली त्यावेळेस रामेश्वर भट्टाला एवढा आनंद झाला त्याचा आनंद लागण्यात मावत नव्हता. खरंच रामेश्वर भट्टाला आनंद झाला ना. कुठे जरी गेलो ना तरी मुद्दा विसरणार. खरंच तुकोबरायांना रामेश्वर भट्टाला आनंद झाला का? मी इथं कीर्तन करतो याच्यात कोणाला आनंद आहे? माझ्या घरची सोडली तर शक्यता कमीच वाटत की मला. असू द्या विनोदाचा भाग सोडून द्या. ज्यावेळेस तुकोबरायांचं गुणगान रामेश्वर भट्टाच्या कानावर पोहोचलं त्यावेळेस रामेश्वर भट्टा म्हणला, कोण तू तुक्या? बोलवा त्याला इकडे माझ्याकडे, बोलवा त्याला इकडे माझ्याकडे. कुणी दिला त्याला अधिकार? कुणी सांगितलं त्याला अभंग लिहायला? बोला, कुणी सांगितलं त्याला अभंग लिहायला? रामेश्वर भट्टाने तसा काय आदेश सोडल्याबरोबर तुकोबराय म्हणले, चला मी येतो. आत्ताच्या आता तुकोबरायला गेले कसे सभागृहात त्यांचा असतो ना तो काही हे सांगायचं दंड द्यायचा. तिथं लगेच तुकोबराय थांबले आणि म्हणायला लागले, रामेश्वर भट्टा म्हणाला, कोणी दिला रे? सांग, तुला अभंग लिहायचा अधिकार तरी तुला कोणी दिला? सांग, तुला अभंग लिहायचा अधिकार तरी कोणी दिला? त्यावेळेस तुकोबराय म्हणाले, नाही ना लिहायचं, नाही ना वाचायचं, तुमचा वेळ नाही ना वाचायचं, वाचत नाही. तुकोबरायांनी तसंच उठावं, तिथून तसंच उठावं. आपल्यातलं जर एखादं शेंबडं पोरगं जर असतं, शेंबडं पोरगं तुम्ही काय तर शेंबडं पोरगं असतं क्वचित तिथं टाळ घेऊन उभं राहिलं असतं. तिथलं एखादा माणूस आला चुकला असता का म्हणत असता, बाळा तुला जमत नाही. अहो त्याला या वयात जमणार नाही, मग कधी जमणार? बरोबर आहे का नाही? उभं करीत चला ना, त्याला उभं करीत चला, घेत चला त्याला इथे. शिकवा त्याला टाळ काय असतो, माळ काय असते, गंध काय असतो, बुक्का काय असतो, शिकवा त्याला. आता नाही शिकणार मग तू कधी शिकणार? चला विषयांतर होत. लगेच तुकोबराय म्हणाले, कोण तो तुक्या? तुकोबराय म्हणाले, नाही ना लिहायचं तुमचा अधिकार, नाही ना वाचायचं तुमचा वेळ, नाही वाचत, पण तुमचा वेळ न वाचता मी पंचमवेद तयार करतो. त्या पंचमवेदाचं नाव म्हणजे गाथा. तो गाथा. तरी रामेश्वर भट्ट थांबला नाही आणि सांगितलं, तू जेवढं काही लिहिलेलं आहे ते सर्व तुला इंद्रायणीच्या डोहात बुडवावं लागेल. रामेश्वर तुकोबराय म्हणाले, चलतंय, ठीक आहे. तुकोबराय आपल्या जिकडं तिकडं शांत बसले. एक नाही, दोन नाही, काहीच नाही. तुकोबराय निघाले. लगेच गर्दी जमली. इंद्रायणीच्या डोहात गाथा बुडवायची, इंद्रायणीच्या डोहात वह्या बुडवायच्या, जेवढं काही लिहिलेलं सामग्री आहे तेवढी सगळी बुडवायची आहे. तुकोबराय गेले. रामेश्वर भट्ट आला. असा भला मोठा दगड बांधला आणि इंद्रायणीच्या डोहात बुडवला. तुकोबरायांनी तरी सुद्धा तुकोबराय थांबले नाही, मागं फिरले नाही. तिथंच लगेच मांडी घातली, अनुष्ठान मांडलं आणि या महाराष्ट्रात पहिलं उपोषण कोणी केलं असेल तर ते जगद्गुरु तुकोबराय होते. त्याचं एकमेव कारण होतं, उद्धराया जन जडजीव. तुमच्यासारख्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी तुकोबरायांनी अधिष्ठान मांडलं होतं. तुकोबरायांनी अधिष्ठान मांडलं. ही बातमी जशी जशी गावाच्या बाहेर पसरायला लागली तसं तसं गावातील ज्यांना तुकोबराय माहिती होते ते सर्वजण तिथे पोहोचले. हळूहळू म्हणता अशी भली मोठी गर्दी जमली. आता कशी मराठा आरक्षणाला जमली, पण तेव्हा तसं नाही. सगळ्या जातीचे माणसं तिथं होते, सर्व जातीचे माणसं तिथं हजर होते. सर्वांना माहिती होतं तुकोबराय संपले तर या जड जीवांचा उद्धार होणार नाही. मग त्यांनी काय केलं? यांनी अभंग म्हणायला चालू केला. म्हणता जिथं जेवढे जमले होते त्या सर्वांनी एक अभंग म्हणायला चालू केला. अहो जी गाथा बुडवली होती ती बसलेल्या सर्व समाजाने उचलून घेतली.
आणि ती गाथा शेवटी त्या इंद्रायणीला देखील लाज पडली. त्या इंद्रायणीला देखील लाज पडली की जर तुकोबराय जर माणसाने उचलून धरल्यात तर आपल्याला का वाटणार नाही. अहो इंद्रायणीला लाज पडली. लाज पडल्याबरोबर तिला वाटलं की जर तुकोबराय या ठिकाणी संपवले तर इथून पुढे मोठा संत होत नाही. इथून पुढे मोठा संत होणे नाही. मग काय केलं इंद्रायणीने जशा लाह्या पाण्यावर तरंगा तशी गाथा पाण्यावर तरंगायला लागली. नामस्मरणाची ताकद सांगतो तुम्हाला. नामस्मरणाची ताकद त्याच्यामुळे सांगतो नाम घेत चला. विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाचा अजून एक महिमा तुम्हाला सांगतो. सत्यसेन नावाचा एक राजा होता. त्यांनी काय केलं तर सूर्यदेवाची तपश्चर्या केली. आणि सूर्यदेवाची तपश्चर्या केल्यानंतर सूर्यदेव त्याला प्रसन्न झाले. सूर्यदेव म्हणाले काय मागायचे ते तू माग. सत्यसेन राजा म्हणाला मला काहीच नको. तुम्ही जे द्याल ते मी घेणार. तुम्ही जे द्याल ते मी घेतो. मग काय केलं सूर्यदेवाने त्याला मणी दिला. स्वयंमंतक नावाचा मणी त्याला दिला. स्वयंमंतक मण्याचं काम काय होतं. दिवसाला 1.5 मन सोनं देणं. दिवसाला 1.5 मन सोनं देणं. आता विचार करा तो जर म्हणे तुमच्याकडे असता तर तुम्ही काय केलं असतं. सोन्याचा भाव काय म्हणतोय सांगा. लाडकी बहीण अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण नव्हे तर अख्ख्या भारत देशाचं राजकारण ज्यांनी बदलवलं अशा असणाऱ्या लाडक्या बहिणी सोन्याचा भाव बोला असं चला. या स्वयंमंतकपणाचं काम असं होतं दिवसाला 1.5 मन सोनं देणं. दिवसाला 1.5 मन सोनं देणं ठीक आहे चालते. दिवसेंदिवस पालटले. नंतर सत्यसेन राजाचा भाऊ प्रसेन त्यांनी काय केलं. दादा म्हणाला दादा मला तुझा मनी 1-2 दिवसासाठी देतो का. मला शिकारीला जायचं आहे. तो मनी मला दे. पूर्वीची पद्धत अशी होती भावाने काय मागितलं की लवकर देत होती. आत्ताची पद्धत थोडी निराळीची. काळ बदलतो तसं बदलावं लागतं म्हणतात. आता काय मला काय कळत नाही का बदलावं लागतं. असो चला. सत्यसेन राजाने इकडे तिकडे विचार न करता लगेच त्याला त्याच्या भावाला तो मणी दिला. मणी दिल्याच्या नंतर प्रसेन राजा लगेच जंगलात शिकारीसाठी गेला. शिकारीसाठी गेल्याच्या नंतर शिकार काय लवकर सापडत नव्हती. थोड्या वेळाच्या नंतर तिकडे शिकार दिसल्याच्या नंतर सर्व सैन्य त्याच्या मागे पळत सुटल्याच्या नंतर शिकार काय हाताला लागली नाही. पण समोर एक वाघ दिसल्याच्या नंतर असं झालं जे त्या आपल्या जीवाची सुटका करण्यासाठी पळून निघाले. एवढं मोठं सैन्य नेलं एकही सोबत राहिलं नाही. मग काय केलं जो प्रसेन राजा होता त्याला त्या वाघाने ठार मारले. दिवसेंदिवस पालटले. 1, 2, 3, 4, 5 असे 4-5 दिवसाच्या नंतर सत्यसेन राजाला प्रश्न पडला अरे आपला भाऊ तर खूप दिवस झालं शिकारीसाठी गेला अजून आलेला नाही. मग काय करावं. राजाने लगेच काय केलं निघालो. पण हा जो मणी भेटला होता ही बातमी भगवान श्रीकृष्णालाही कळाली होती. जशी बातमी कळाली तसे भगवान श्रीकृष्ण
इकडं लगेच यांच्या भेटीला निघाली. भेटीला आल्याच्या नंतर असं झालं, थोडं जाऊ घेतो टाईम आता थोडाच राहिला, तेव्हा तुम्ही मला गाड्या दाखवणारच आहे. विठ्ठल 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 श्रीकृष्ण भगवान परमात्मा लगेच यांच्या भेटीला निघाले. हे इथं दरबारात पोहोचले. तसाच राजा इकडे निघाला होता आणि श्रीकृष्ण आल्या आल्या म्हणाले, राजे साहेब तुम्हाला स्वयंमंतक मणी भेटला होता, त्याचं काय झालं? सत्यसेन राजाच्या लगेच मस्तकात शिरलं की आपल्याला जो मणी भेटला होता त्याला राजा तो मणी आपल्या भावाने नेला, त्या भावाला प्रसेनला श्रीकृष्णाने मारला असेल आणि तो मणी घेतला असेल असा शंका उपलब्ध झाली. शंका उपलब्ध झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, पुढं श्रीकृष्ण भगवान झालं असं काय झालं तुम्हाला सांगायचं जर सांगितलं तर त्याचा दृष्टांत खूप मोठा आहे. दृष्टांत खूप मोठा आहे. आपल्याकडे टाईम आहे थोडा, म्हणजे जेवढ्या थोड्या वेळात जेवढं चांगलं सांगणार येईल तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. मग काय केलं, श्रीकृष्ण आणि सत्यसेन राजा लगेच जंगलात निघाले. जंगलात त्या प्रसेन राजाला शोधण्यासाठी निघाले. जिकडं तिकडं पाहताय काय कोण सापडत नव्हतं. हजारोच्या सैन्याने ते निघालेले होते. हजारोच्या सैन्याने तिकडे निघालेले होत असताना जिथं प्रसेन पडला होता तिथं जामवंत नावाचा अस्वल आलं होतं आणि त्या जामवंत अस्वलाने असं केलं होतं, तो जो मणी होता तो मणी आपल्या घरी नेला होता. कशासाठी? तर आपल्या बाळ जे होतं ना ते खूप रडत होतं, त्या बाळाच्या पाळण्याला लटकवण्यासाठी तिथं नेलता. तिथं नेल्याच्या नंतर त्याला वाटलं आपला मुलगा थोडा शांत राहिल्याच्या नंतर मग नेला तो मणी. मग इकडे जेव्हा यांची स्वारी पोहोचली तेव्हा इथं पाहतात तर प्रसेन राजा पडलाय. भावाचं अंतकरण दाटून आलं. भाऊ पडलाय काय करावं. मग त्यांनी काय केलं, श्रीकृष्ण आता काय म्हणले, भावाचं ठीक आहे, मणी कुठे आहे ते पाहू. तर त्यांनी शोध घ्यायला चालू केली. शोध घेत असताना सहज चलत गेले. तिकडं जामवंत अस्वलाची झोपडी त्या ठिकाणी दिसली. तर तिथं गेल्याच्या नंतर लांबूनच चमकणारा असा तो मणी सत्यसेन राजाला दिसला. सत्यसेन राजाला दिसल्याच्या नंतर असं झालं, सत्यसेन राजा पळत गेला. त्याला तो मोह आवडला नाही. तो पळत गेला, मणी धरला आणि तो पडला. तशी ती मुलगी रडायला लागल्यानंतर घरात आवाज गेला. लगेच जामवंत अस्वलाने आवाज दिला, कोण रे तिकडे? आवाज दिल्याच्या नंतर असं झालं, आवाज दिल्याच्या नंतर तिकडं आला, बाहेर आला. त्याने सांगितलं, सत्यसेन राजा म्हणाला, हा मणी माझा आहे. मी खूप वर्षानुवर्षे तपश्चर्या करून हा मणी मिळवलेला. तर मग त्यानंतर असं झालं, जामवंत अस्वल म्हणाला, मी हा मणी तुम्हाला देतो पण या शब्दाने बरेच काही घडतं. पण आम्ही तुम्हाला मतदान करणार, 1,500चे 2,000 झाले पाहिजे. आमच्या गावचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट झाला पाहिजे. हा पण शब्दाचा दुरुपयोग समजा काहींचा दुरुपयोग होतो. विठ्ठल तो म्हणजे घेतला. जामवंत अस्वल असं म्हणाला, पण तुम्हाला एक करावं लागेल, माझ्यासोबत तुम्हाला कुस्ती करावं लागेल. कोणाला म्हणला? तर श्रीकृष्णाला. त्याला जामवंत अस्वला त्याची काही ओळख नव्हती. त्याच्यानंतर असं घडलं काही की श्रीकृष्ण भगवान परमात्मा म्हणाले, मी तुझ्यासोबत कुस्ती करायला तयार आहे, पण त्याच्यासोबत अजून एक अट मांडली होती की तुम्हाला माझ्या मुलीसोबत लग्न करावं लागेल. मग कुस्ती झाली, सर्व काही झालं. जिकडे तिकडे आता तुम्हाला तर माहितीच आहे, भगवंत असल्यामुळं हार काय होणार नाही. मग भगवंताचा विजय झाला. पण दुसरी अट जी होती ती दुसरी अट देखील पूर्ण करायची होती. मग जामवंत अस्वल म्हणाले, जरी मी हरलो असेल तरी तुम्हाला दुसरी अट तरी पूर्ण करावी लागेल, तुम्हाला माझ्या मुलीसोबत लग्न करावं लागेल. मग लग्नाची वेळ ठरली, दिवस ठरला, सर्व काही झालं. श्रीकृष्णांच्या बाजूने सर्व देवी देवता आले, तर अस्वलाच्या बाजूने नवे ते अस्वल आले. सर्व अस्वल त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर लग्न झालं. लग्नाचं थोडं बोरिंग चाललं होतं. मग असं झालं, थोडा वेळ तिथं भजन करावं असं
देवांना वाटलं. नारद महर्षी पण होते. नारद महर्षी असताना तुम्हाला तर माहिती, नारद जिथं जिथं पोहोचले तिथं तिथं काय काय घडले. आता नवे ते सांगायचं तर आता वेळ पण नाही आपल्याकडं. चला पुढे. अस्वल त्या ठिकाणी पोहोचले. अस्वल, देव, नारद महर्षी सर्वजण त्या ठिकाणी होते. सर्व देवदेवतांनी त्यांना विनंती केली, नारद महर्षी थोडा अभंग होऊ द्या, थोडं दोन तीन अभंग होऊ द्या, सर्व काही ठीक चालेल. थोडं वेळ होती लग्नाला वेळ होती. पण नारद महर्षी असं म्हटले, मी सर्व काही म्हणल, सर्व काही ठीक आहे, पण ह्या पुढं बसलेल्या अस्वलांना काय कळणार. तुम्ही ठीक आहे, पण ज्यांच्यासाठी म्हणायचे त्यांना काय कळणार. त्याच्यामुळं मी काय या ठिकाणी म्हणणार नाही. त्यामुळं त्यांच्यातलं काही हुशार असतात ना अस्वले, सर्व जेडी असतात असं काय नाही. मग त्यातली काही हुशार अस्वलं पुढे आली, म्हणाली, अहो भगवंताच्या नावाने आमचा जर उद्धार होत असेल ना तर आम्ही लगेच भजन म्हणायला चालू करतो. नारद महर्षी म्हणले, त्यांनी लगेच नारद महर्षीला विनंती केली, नारद महर्षी तुमचा विना आमच्याकडे द्या, आम्ही अभंग म्हणायला चालू करतो. पण नारद महर्षी म्हणाले, अहो तुम्हाला कुठे विना देता, तुमची नखा अशी वाढलेली, तुम्हाला कुठे विना देता, त्याच्यामुळे तुम्हाला काही विना मी देऊ शकत नाही. कशी तरी विनंती करून तो विना घेतला. विना घेतल्यानंतर जसं काही अस्वलांनी भजन करायला चालू केलं, तसं काही अस्वलांनी भजन करायला चालू केलं, तसं खाली असणारे दगडाला पाझर फुटला. पाझर फुटल्याच्या नंतर असणारं जसं भजन रंगात येत होतं, तसं खालची दगड वितळत होती, तशी खालची दगड वितळत होती. आणि त्याच्यानंतर असं घडलं, लग्नाची वेळ जवळ आली. लग्नाची वेळ थोड्या अंतरावर राहिली होती. भगवंताने सांगितलं, आता आपण लग्न उरकून घेऊ, भजन बंद करा. भजन बंद केलं. विना जसं गळ्यातून खाली ठेवला तशी खालची दगड घट्ट झाली. आणि नारद महर्षी म्हणाले, अहो तुम्हाला काय कळतं का नाही, विना कुठे खाली ठेवायचा असतो का. नारद महर्षी गेले, विना उचलतात. विना काय उचलत नव्हता. मग त्यांनी काय केलं, श्रीकृष्णाला विनंती केली, माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण कृपा करून हा माझा विना मला परत द्या. मग ते म्हणाले, अरे मी या ठिकाणी काही करू शकत नाही, तू ज्यांची निंदा केली त्यांनाच तू शरण जा, मग तुझा विना तुला परत भेटेल. मग ते नारद महर्षी गेले, अस्वलांना म्हणाले, माझ्याकडून काय चुकलं असेल तर मला माफ करा, पण माझा विना मला परत द्या. मग काय केलं, अस्वलांनी जसं काही भजन परत चालू केलं, तसं विना परत दगड वितळायला लागले. आणि तसं विना उचलता आला. असं विना उचलला, दगडाला पाझर फुटला. कशाच्या जोरावर, नामस्मरणाच्या जोरावर. अभंगाचं नामस्मरणाच्या जोरावर जर दगडाला देखील पाझर फुटतो. आणि नामस्मरण जर केलं तर आपल्याही जीवनाचं कल्याण होतं. आता तुम्हा सर्वांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल, हा महाराज आलाय तेव्हापासून नुसतं नाम घ्या एवढं सांगतोय, पण नाम असतं तरी काय. पण हा प्रश्न तुम्हाला पडलाय का. काय झालं तुम्हाला आता सांगतोच, कसा प्रश्न पडत असतो. एकदा काय झालं, अशीच एक सप्त्याची पंगत होती. दोन म्हातारी माणसं जेवायला बसली असताना भात वाढला, वरून सांबर वाढलं, जेवायला चालू केलं. एका माणसाने घास खाल्ला, त्याला पहिल्याच घासाला खडा लागला. त्याने काय केलं, लगेच शेजारच्याकडे पाहिलं. शेजारच्याकडे पाहिल्याच्यानंतर तो आपला खातोय मस्त की 1 नाही 2 नाही 3 नाही, कना किती वाद येऊन डबल वाडी आली तरी हा खातोय, ह्याला खडा लागतोय आणि हो कना खातोय. न्यार माणसाने त्या काय केलं, त्या म्हाताऱ्या बाबांनी न्यार त्यांच्याकडे पाहिलं तर जो खात होता ना त्या माणसाला दातच नव्हते बरं का, दातच नव्हते.
मग आता दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका. जसं खडा लागण्यासाठी दाताची आवश्यकता आहे, जसा खडा लागण्यासाठी दाताची आवश्यकता आहे, तसं प्रश्न पडण्यासाठी देखील बुद्धीची गरज आहे आणि ती तुमच्याकडं आपल्याला हे नाम कुठून भेटतं ते सांगतो. आपल्याला नाम जर घ्यायचं असेल तर सद्गुरू करावे लागतील. सद्गुरू कसे असावे? आपणासारखे करीती तात्काळ असे असणारे असे सद्गुरू आपल्याला करावे लागते. थोडं फार घ्यावं लागते म्हणून समजून घ्या. विठ्ठल विठ्ठल सद्गुरू करावे लागतात. सद्गुरू कसे असावे? क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. म्हणजे क्षत्रिय म्हणजे असे की ज्यांनी वेदांचं अध्ययन केलेलं आहे आणि ते त्याचं समजूनही देऊ शकतात, असे असणारे क्षत्रिय. आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? तर ब्रह्मस्वरूपात जे सतत लीन असतात, नुसतं नामस्मरण करत असतात, अशा सद्गुरूंशी आपण शरण जायचं. आणि तिसरा मुद्दा असा कृपाळू, म्हणजे आपल्या या जड जीवाच्या विषयी ज्यांच्या मनात तळमळ असते त्या सद्गुरूंशी आपण शरण जायचं. आणि मग ते सद्गुरू आपल्याला काय करतात? तर नाम देतात. नामस्मरणाच्या जोरावर आपल्याला काय कळतं की ह्या देवळात जो देव आहे आणि आपल्या हृदयात जो आत्मा आहे तो एकच आहे. कसं? तर पटून देतो. दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. ह्या मंदिराचं बांधकाम झालं, मूर्ती बसवायची वेळ आली. मूर्ती बसवायची वेळ आली त्यावेळेस ग्रामस्थांनी काय केलं? काही ठराविक 2-3 ग्रामस्थ असतील, ते म्हणले असेल इकडनं मूर्ती घेऊन येऊ, तिकडनं मूर्ती घेऊन येऊ. तर तिकडं मूर्ती बघायला गेल्याच्या नंतर तिथं जो शिल्पकार बसलेला होता, तर जसं कसं असतं, जो दगड घाव सहन करतो त्याच मूर्तीच्या माणसं पाया पडतात. मग असं झालं, एकदम खराब असा दगड होता, त्या गावकऱ्यांना पसंत आला असेल, त्यांनी काय केलं? इथं आणल्याच्या नंतर तो माणूस म्हणला तसाच घेऊन जाऊ नका. बरोबर? तसंच घेऊन जाऊ नका, कारण आता गणपती आलाय, गणपती आपण घेऊन येतो. बरोबर? गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन येताना त्या मूर्ती बांधून आणावी लागते. बरोबर? ती बांधून आणल्याच्या नंतर इथं ती मांडावी लागते. मग तिचं तोंड उघडलं जातं, तिथून त्याशिवाय हलवता येत नाही. त्याचं असं झालं, ही मूर्ती बसवली. मूर्ती बसवायच्या वेळेस गावातील काही प्रतिष्ठित माणसं असतील ती पुढं आली. बामण काका होते, ते म्हणले ऐका, एक काम करा, मूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची ना, मग एक काम करा, मूर्तीवर असा हात ठेवा, मूर्तीवर उजवा हात, आपल्या हृदयावर असा डावा हात ठेवा आणि म्हणा मम आत्मना श्रुती असं प्राणप्रतिष्ठा प्रत्यर्थ. म्हणजे त्याचा मराठीत तुम्हाला अर्थ सांगतो. मी माझ्या हृदयात जो असणारा आत्मा आहे त्या मूर्तीत प्रतिष्ठित करीत आहे, तो त्या मूर्तीत प्रतिष्ठित करीत आहे. म्हणजे तो मंदिरात जी मूर्ती आहे किंवा मंदिरात जो देव आहे तो आणि आपल्या हृदयातला देव एकच आहे. कळलं का नाही? आता याच्यात काही अशी पण असतात की त्यांना कळत नाही, फक्त असं असतं. तुम्हाला अजून एक दृष्टांत सांगतो, मग तुमच्या लक्षात आलं तर बरं. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या तिकडे जागरण असतं का? जागरण गोंधळ असतं का? जागरण गोंधळ त्याच्यात ते वाजवले त्याला काय म्हणते? संबळ नाही, संबळ असतं का? त्याच्यात अशी एक वाकडी गाडी असते, इकडं तिकडं एक गाडी असते, एका जागेवर टुम 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 एकाच जागेवर. आपल्याला त्या वाकड्या गाडी सारखं व्हायचंय, एकाच गाडी टुम टुम एकाच ठिकाणी थांबायचे. हे तुमचं तुम्ही ठरवून घ्या. आता दृष्टांत लय मोठा असता, तुम्हाला सांगितलं असतं, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. मला खालून आत्ताच गाड्या दाखवली एकाने, त्याच्यामुळे धावतं घेतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जसं मंदिरातला देव आणि आपल्या हृदयातला देव एकच आहे. कसा? देवाचे मंदिर, देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, आता आत्मा
पण एखादं जर म्हणलं अहो आपल्या तिकडे साखर नाही, आपल्या घरात साखर नाही, मग ऊसाचा चहा करता येईल का? नाही. त्याला त्या ऊसातून साखर काढण्यासाठी काहीतरी प्रक्रिया करावी लागते, ती प्रक्रिया करावी लागते. पण जशी ऊसात हो साखर तैसा देहात ईश्वर, जसं ऊसात हो साखर तसा देहात ईश्वर, जसे दुधामध्ये हो लोणी. महिला मंडळ तुम्हाला माहिती असेल लोणी काढण्यासाठी काय काय प्रक्रिया करावी लागते. आता ती प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे मी आता सांगत नाही. सांगत जर बसलो तर अजून 5 मिनिटं लांबतील. जसे दुधामध्ये हो लोणी तैसा देही चक्र पाणी, देवदेवाचे मंदिर, देवदेवाचे मंदिर. ह्याच्यावर जरी तुम्हाला कळत नसेल तरी अजून एक सांगतो. तुम्ही सर्वजण काही शाळेत झाला असतात, काही नसेल गेलेली, तर आपल्याला एक सुंदर अशी प्रार्थना होती. प्रार्थना आता देवळात ज्यांची मूर्ती आहे त्यांच्याबद्दल सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस हनुमंतरायाची मूर्ती बघा सर्वांना दिसते, पण हनुमंतरायांनी पण सांगितलं ज्या ठिकाणी माझा राम मला दिसत नाही, कसं तर ऐका. ज्या वेळेस युद्ध झालं त्याच्यानंतर बक्षीस वाटपाचा कार्यक्रम होता. बक्षीस वाटपाच्या कार्यक्रम झाला, सर्वांना बक्षीस देण्यात आली, सर्वांना बक्षीस देण्यात आली, पण हनुमंतरायाच्या ठिकाणी काय दिसत नव्हते. मग सीतामाता आल्या, प्रभू रामचंद्रांना म्हणाले, माणसात नव्हत्या, म्हणाल्या साईडला आणलं, बोलावलं, म्हणजे तुम्ही सर्वांना बक्षीस दिली, पण तुमचा सर्वात प्रिय असणारा भक्त त्याला काहीच दिलं नाही तुम्ही. प्रभू रामचंद्र म्हणाले, अगं माझ्याकडे काहीच नाही की त्याला द्यावं, माझ्याकडे अशी एकही गोष्ट नाही की त्याला मी देवी, त्याला मी द्यावी. मग सीतामाता म्हणाल्या तुमच्याकडे काही नसेल तर मी माझ्या गळ्यात असणारा माझ्या वडिलांनी मला दिलेला हा पंचरत्नांचा हार मी त्याला देऊन त्याला निघून देते. मग काय केलं, सीतामाता तिथून गेल्या. हनुमंतरायांचं गोड असं टेकडीवर भजन चाललं होतं. राम सिया राम जय जय राम, गोड असं भजन चाललं होतं. प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणात हनुमंतराया एवढे तल्लीन राहायचे, त्यांना लवकर कळत नव्हतं कोण आहे कोण नाही. मग तिथं सीतामाता पोहोचल्या, सीतामाताने आवाज दिला, हनुमंतराया, ओ हनुमंतराया खाली या. हनुमंतरायाने टुनकन तिथून उडी मारावी, खाली यावं आणि म्हणावं, माते नुसती आठवण काढली असती तरी आम्ही तिथं आलो असतो, तुम्ही एवढं कष्ट करून इकडे का आला. तर सीतामाता म्हणाल्या, सर्वांना बक्षीस द्यायचं चाललं होतं, पण सेतू बांधताना किंवा मला इथपर्यंत आणताना रामायणात सर्वात जास्त हात तुमचा होता, तुम्हाला काहीच बक्षीस देण्यात आलं नाही, म्हणून हा माझा वडिलांनी दिलेला मला हार, जो हार आहे तो मी तुम्हाला देत आहे, तुम्ही घ्या आणि तुम्हाला बक्षीस म्हणून देते. मग हनुमंतरायाने तो घ्यावा, टुनकन उडी मारावी, वर जाऊन बसावं. सीतामाता तिथून निघाल्या. हनुमंतरायाने तो हार घेतला, वर गेले आणि काय केलं तुम्ही काय केलं असतं. हनुमंतरायाने तिथून उडी मारली, वर गेले, काय केलं, हार तोडला. एक मणी घेताय, दाताखाली धरताय, फोडताय, त्याच्यात काय त्यांचा राम दिसत नव्हता. तोडायचा, फेकून द्यायचा, दुसरा मणी घ्यायचा, तोडायचा, फेकून द्यायचा. हा प्रकार हळूच सीतामातांनी माग वळून पाहिला. माग वळून पाहिल्याच्या नंतर हळूच सीतामाता परत आल्या आणि हनुमंतरायाला आवाज दिला, हनुमंता. हनुमंतराने परत उडी मारावी, खाली यावं आणि सीतामाता म्हणावं, माकडते माकडच, किती काही चांगली वस्तू दिली तरी त्याला ती आवडत नाही. तर हनुमंतराय म्हणाले, सीतामाता तसं काही नाही, अहो ज्या वस्तूत मला माझा राम दिसत नाही, ज्या वस्तूत मला माझा राम दिसत नाही ती वस्तू माझ्या कामाची नाही. मग सीतामाता म्हणाल्या, अहो एवढंच ना, तुम्ही ज्या देहात वास करताय, तुम्ही ज्या देहात राहताय, तुम्ही जो देह वापरताय, विठ्ठल विठ्ठल तुम्ही ज्या देहात वास करताय त्या देहात तरी तुमचा राम आहे का.
त्या देहात तरी तुमचा राम आहे का? मग सीता हनुमंतराय म्हणाले, अहो असं कसं आहे ना माझ्या हृदयात देव, दाखवा म्हणाले सीता माता म्हणाले दाखवा. हनुमंतरायाने काय केलं, अशी छाती धरली, जीभ फाडायला चालू केली तर फक्त प्रभू रामचंद्रच नाही दाखवले, तर प्रभू रामचंद्रांच्या सोबत जोडल्या सीता माता देखील दाखवल्या. कशा? श्रीराम हृदयाचा आपला देव आहे, म्हणजे तो देव आणि आपल्या हृदयाचा देव एकच आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं. विठ्ठल विठ्ठल मग हे सर्व कशाच्या जोरावर कळतं, तर नामस्मरणाच्या जोरावर. आणि मग हे नाम कसं करतात, कोणाकोणाच्या उपयोगाला आलं, तर वाल्या गोळ्याचं तुम्हाला सर्वांना माहिती असेल. वाल्या गोळा कोण होता, काय करायचा वाल्या गोळ्या, एका जंगलात बसायचा, त्याची झोपडी जिथे होती तिथे बसायचा आणि शेजारून समोर जे जाईल तिच्यातलं फक्त काय करायचं माहिती का, शुद्ध जो ब्राह्मण सापडेल तो ब्राह्मण मारायचा आणि रांजणात जवसाच्या दानासारखा, जवस माहिती असेल ना, जवसाच्या दानासारखा एक त्याच्यात खडा टाकायचा. असं किती रांजणं भरली होती, 7 रांजणं भरली होती. मला आता ह्या काळात प्रश्न पण असा पडतो की त्या काळात एवढी ब्राह्मण आलीच कुठून होती. आता जर पाहायला गेलं तर 5 गावांमध्ये एक सापडतो, त्यावेळेस मारली होती म्हणूनच आता सापडत नसती. असं द्या, काय करायचं, ते एक ब्राह्मण मारायचा आणि खडा त्याच्यात टाकायचा. पण काय होतं माहिती का, तिथूनच लगेच नारद महर्षी चालले होते. आणि मग नारद महर्षी चालले असताना मग काय, ज्या ठिकाणी संतांची भेट होती त्यावेळेस संतांची भेट होती ना, त्यावेळेस काय मी उद्धार पण ऐका, थोड्या वेळ तुमची माफी मागू. जर संयोजक मंडळांची विनंती असेल तर घेतो, नाही तर लगेच थांबायचं. काय कोण प्रतिसाद देत नाही, चलून द्या वाटते 12 वाजेपर्यंत. मग काय आता असू द्या, पण कीर्तनाचे पण काहीतरी नियम असतात त्याच्यामुळं थोडं सांगतो. आपला विषय कुठं चालला होता, मा थोडा वया माणूस बोल समजून घ्या. आता काय आठवत नाही पण तुम्ही लक्ष द्या. असो चला, नारद महर्षी आलते. नारद महर्षीने सांगितलं तो वाल्या कळत नारद महर्षीने मारणार. तेवढ्याच नारद महर्षीने प्रश्न विचारला, हे बघ वाल्या, तू जे हे पाप करतोय ह्या पापात तुझ्या घरची सहभागी आहेत का, असं आहेत का. तर वाल्या कळे म्हणाला, असतीलच ना, त्यांच्यासाठीच तर मी हे करतोय. तर नारद महर्षी म्हणाले, एकदा काय कर, घरी जाऊन विचार त्यांना आहेत का. मग वाल्या कळे म्हणला, ठीक आहे विचारतो.
पण तुम्ही या ठिकाणी गेले तर नारद महर्षी म्हणले मला या ठिकाणी बांधून ठेवू, मी इथंच राहतो आणि काय उत्तर मिळतं हे मला येऊन सांग, काय उत्तर मिळतंय हे मला येऊन सांग. मग त्याने काय केलं, वाल्यापोळ्याने नारद महर्षींना तिथं बांधलं, घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर प्रथम बायकोला विचारलं, होय ग होय ग होय ग मी जे काही करीत आहे त्यामध्ये तू सहभागी आहे का, मी जे काही करत आहे त्यामध्ये तू सहभागी आहे का. तर ती म्हणाली तुम्ही जे काही करत असाल, तुम्ही जे करताय ते पापच आहे, त्या पापात मी कसं काय तुमची सहभागी असणार. मी माझी मुलं, तुम्ही जर त्याच्यात गेलंच तर त्याच्यात माझा काय हात असणार, बरोबर. मग तर त्याने विचार केला बायको तर आपल्याला साथ देणार नाही. मग त्याने काय केलं, मुलाबाळांना विचारलं आणि विचारल्याच्या नंतर असं झालं घडलं. मुला काय केला आणि म्हणायला चालू केलं मी जे काही करीत आहे त्यामध्ये तुमचा सहभाग आहे का. सर्व ठिकाणी प्रश्न एकच असणार, त्याचा सर्व ठिकाणी गेला, मुलाबाळांक गेला, मुलाबाळांच्या नंतर आई वडिलांक गेला. आई वडिला देखील म्हणते हे बघ आमचं काम होतं तुला मोठं करणं, जन्म देणं आणि तुला मोठं करणं, चांगल्या मार्गाला लावणं, आम्ही सर्व काही केलं, पण त्यात तू काय चांगल्या मार्गाने गेला नाही, तू पाप करू लागला आहे, त्याच्यामुळे या पापात आम्ही तुझ्या सहभागी होणार नाही. मग काय वाल्यामुळे त्यावेळेस लक्षात आलं की आपण जे काही करत आहे, जे काही घरच्यांसाठी जे काही करत होतो त्यामध्ये आपल्या साथ देणारे कोणीच नाही. त्यामुळे वाल्यामुळे काय केलं, तिथून लगेच गेला आणि त्यांनी काय केलं, नारद महर्षी होते तिथे गेल्याच्या नंतर लगेच नारद महर्षींचे पाय धरले आणि म्हणाला माझं खरंच तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, आतापर्यंत जेवढं काही माझं पाप झालं असेल, जेवढं काही पाप झालं असेल त्याच्यातून मला मुक्तता मिळेल, कशी मिळेल हे तुम्ही लवकर सांगा. मग नारद महर्षी म्हणाले एक काम कर, त्याच्यातून मुक्तता पाहण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी एक सर्वोत्तम उपाय म्हणजे नाम. आणि आज तो आपण घेतला नामपद. कुठंही जाऊन द्या नामावर बोलणार म्हणजे बोलणारच. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात कुठं फिरा, कुत्रा गावभर कुठेही फिरू द्या, पण जर त्याचं पाळलेलं कुत्रं जर असेल तर संध्याकाळची भाकर खायला मालक जेव्हा जेवायला बसेल तिथं हजर असतेच. मग कसं मी कुठंही जाऊन द्या, कितीही विषांतर होऊन द्या, पण शेवटी नाम हे आलंच. मग नारद महर्षी म्हणले तुला जर मोक्ष मिळवायचा असेल तर एक काम कर, राम नाम या शब्दाचा जप कर. मग वाल्यापोळ्याने नाम घ्यायला चालू केलं, पण वाल्यापोळ्याचे पाप एवढं वाढलं होतं, जसं तो राम म्हणन तसं त्याचा उलटा उच्चार व्हायचा, मरा. मग नारद महर्षी म्हणाले संत खूप चतुर असतात, फक्त ते ओळखता आलं पाहिजे. संत खूप भारी असतात, फक्त ते ओळखता आलं पाहिजे. मग काय झालं, नारद महर्षी म्हणले एक काम कर, तुला जर राम म्हणता येत नसेल तर मरा या शब्दाचा उच्चार करायला चालू कर. मग काय केलं, मरा या शब्दाचा उच्चार करत असताना जसं मरा शब्दाचा उच्चार करीत होता तसं राम या शब्दाचा उच्चार हळूहळू पुढे चालू लागला. राम नामाचा एवढा त्यांनी जप केला केवढा तर लिहिले रामायण रामाधी वाल्याची कीर्ती वाढली गहन गेले रामायण रामाधी. आता आहे का गडबड झाली मग ते प्रमाण पण लवकर येवाय ना, तुम्ही घेतलं समजून. आता कसं माहिती का, आता टायमाच्या पुढे चाललं ना असंच होत असते, गडबड झाली की असंच. कोळ्याची कीर्ती वाढली गहन लिहिले रामायण रामाधी. मग हे नामाचा फायदा वाल्यापोळ्याला झाला कसा, तर अभंगाचं दुसरं
वाल्मिकीने फुटली ध्वजाला पाणी. जर ह्याच नामाचा फायदा अजून कोणाला झाला, आजा मेला पाप राशी नामे गेला वैकुंठासी. आजा मेळाचा पण तुम्हाला दृष्टाने सांगायचं म्हणलं तर परत 10 वाजते तुम्हाला अजून जेवायची. हे जर लांबवण्यापेक्षा त्याच्यामुळे आवडतं घेतलं. आजा मेळा पाप राशी नामे गेला वैकुंठासी. ह्या नामस्मरणाचा एवढा मोठा फायदा आहे, एवढा मोठा फायदा आहे. तर एक काम करा, सर्वांनी असं हात वर घ्या आणि काय करा, भजन करा. चांगल्याचा परिणाम वाईटाला लवकर होतो का वाईटाचा परिणाम चांगल्या लवकर होतो? दृष्टांत सांगतो काय झालं. जुना काळ होता, आजीबाई लक्ष द्या. जुना काळ होता, आजीबाईने काय केलं, बाजार होता तोपर्यंत जुन्या काळचा बाजार. बाजारात गेल्या, 2 बरण्या आणल्या. 2 बरण्या आणल्याच्या नंतर काय केलं, एका बरणी साजूक असं गावरान तूप भरली आणि दोन्ही बरण्या सारख्या होत्या. एका बरणे गावरान साजूक तूप भरलं आणि एका बरणे राखेल भरली. मग काय केलं, तुपाची भरली, राखेलाची भरली, शेजारी मांडली. मग काय झालं, आम्ही शेजारी मांडली. चांगल्याचा परिणाम वाईटावर लवकर होतो का वाईटाचा परिणाम चांगल्या लवकर होतो हे नीट ऐकून घ्या बरं का. मग काय केलं, असा सप्ताह होता. सप्ताह असताना आम्ही असं जेवायला घरी गेलो. त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर काय झालं, लाईट गेल्याच्या नंतर आजीबाईला जेवायला तर गेलतो आम्ही. लाईट गेली, जेवायला वाढायचं होतं, आलं पुढं जेवायला आलं. मग काय झालं, आजीबाईंना वाटलं तूप जेव्हा महाराज लोक आले, म्हणजे महाराज लोकांची तब्येत अशी चांगली होती. आता माझ्याकडे व्हायला वाटतंच तुम्हाला असं पाहू आता जेवताना. असं द्या, आम्ही जेवायला गेलो. तिथं पाहिल्याच्या नंतर असं झालं, जेवायला वाढल्याच्या नंतर मग काय केलं, आजीबाईने लाईट गेलती. मग आजीबाईने चमचा घेतला, तुपाच्या बरणीत घालायचा, तो गेला राखेलाच्या बरणीत.
दोन्ही शेजारी शेजारी मांडलेलं तर तो गेला राखेलाच्या भरणीत. राखेलाच्या भरणीत गेल्याच्या नंतर पुढं झालं, मग पुढं घातलं, बाहेर काढला चमचा तर राखेलच्या वासाला. मग आजीबाईने काय केलं, तसाच चमच्याचा टाकला तो. मग एवढंच सांगतो की चांगल्याचा परिणाम वाईटावर लवकर होत नाही, पण वाईटाचा परिणाम चांगल्यावर लवकर होतो. विठ्ठल विठ्ठल म्हणजे मी आता इथं किती वेळ जरी उभं राहून आरडून जरी सांगितलं की माळ घाला, बुक्का लावा, गंध लावा, माळ घाला, किती जरी आरडून सांगितलं नामस्मरण करा, तरी तुम्ही एकही सुधारणातले सरळ सरळ नको वाकड्यात फिरायला, मतदान आपल्याकडेच करत नाही. असं विनोदाचा भाग सोडून द्या. जे काय आहे ते आहे, नामस्मरण करत चला, नामस्मरण करत चला. शेवटी तुकोबारा सांगतात बाहेर वगैरे नाही सांगतात, चोर नामाचा महिमा तुका म्हणे झाली सीमा. नामस्मरण करत चला एवढंच बोलतो. ज्ञानेश्वर माऊली नाम तुझे नारायणा फोडी पाषाणाला पाना, नाम जपले वाल्मिकीने फुटली दोन प्याला पाने. आजा मेळा पापराशी नामे गेला वैकुंठाशी, थोर नामाचा महिमा तुका म्हणे झाली सीमा. तुकोबारांच्या अभंगावर एक दीड दोन तास झाले तुमच्या पुढं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. चिंतन मांडत असताना काय माझ्या मुखातून अपशब्द गेले असतील तर तुमचा एक मुलगा आहे असं समजून मला माफ करा. आणि ज्यांच्या आग्रस्तावर इथपर्यंत पोहोचलो ते समजते असणारे दोर्गी परिवार. मी सुरुवातीलाच उल्लेख करून गेलो, जी आई या कीर्तनाला उपस्थित पाहिजे होती ती आज या ठिकाणी नाही. पहा ना आता कसं असतं, कामाच्या पुढे चालून जमत नाही. पण आई गेल्याच्या नंतर खरंच वाटलं, कारण या ठिकाणी आल्याच्या नंतर ओळख नव्हती कोणासोबत, काय नाही काय. क्वचित कधीतरी मी या ठिकाणी यायचो. आल्याच्या नंतर एवढा लाडाचा होतो आईचा सांगता येत नाही. हे लाडाचं होतं का नाही हे मामानं त्यांना चांगलं माहिती होतं माझे. आणि मामाचं गाव होतं हे तुम्हाला महत्व असते. मामान त्यांना माहिती आई गेली, खूप वाईट वाटतं. कमीत कमी माझं कीर्तन फिरायचं, कारण मामान इथं नसतात, मामान ती बाहेर असतात. सप्ताह जेव्हा चालू होईल तेव्हा आई सकाळपासून का होईना विना जेव्हा चालू होईल, पहिला दिवस आपला हे माहीत होतं. विना जेव्हा चालू होईल तेव्हापासून जेवढी माणसं इथं हजर त्या सर्वांना चहा करून देणार. जे काही असेल त्या सर्व कामांमध्ये विवेकानंद महाराज जगतात सगळ्या कामांमध्ये. त्याच्यामुळे आता जास्त वेळ काय बोलत नाही. त्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आता ह्या कीर्तनाला अजून एका माणूस मला खरंच कमी करायला असतं ते म्हणजे माझे आप्पा. तुम्हाला तर माहिती असतं आजोबा खरंच पाहिजे होते या ठिकाणी. ते आजारी असतात, आजारी असतात त्यामुळे त्यांचं इथे यायला झालं. आजारी असतात त्यांना प्रवास सहन होत नाही, पण क्वचित कधीतरी मला जमलं तर त्यांच्या पुढे दोन शब्द मांडण्याचा प्रयत्न करेल. यांच्यामुळेच मी या ठिकाणी येऊ शकलो. आणि माझं कीर्तन आहे हे कीर्तनाचं कौतुक आईवडिलांना खूप होत असतं. म्हणून या कीर्तनासाठी उपस्थित असणारे माझे आईवडील असतात, यांचं देखील मी आभार मानतो. कारण आईच्याच आग्रह असतो मी या ठिकाणी कीर्तन केली. आईचा खूप आग्रह होता, म्हणली काहीतरी करायचे ना ते कर, कारण आईची आठवण म्हणून काहीतरी राहिलं पाहिजे त्या गावात तुझं. आईची आठवण म्हणून या गावात तुझं काहीतरी राहिलं पाहिजे. मी असं कोणाला पर्सनली नाव घेत नाही, पण खरंच आमच्या घराला असं वाटतं आई लवकर झालेलं होती, खरंच वाटतं असं. म्हणून या सर्वांच्या प्रेमास्तव या ठिकाणी आलो. झालेली कीर्तन सेवा असेल. आता माझ्या गावात देखील बरीच माणसं आलेली आहेत. एकाचं नाव घेऊन सगळ्यांचे करतं, त्याच्यामुळे जेवढी ओढूची माणसं आलेली आहेत त्या सर्वांचं मी आभार मानतो. कारण एवढं कष्ट घेऊन कसं असतं माहिती का, ज्या गावात पिकतं जिथं पिकतं तिथं खपत नाही हे असं असतं. पण माझ्यासारख्या बोबड्याचे बोल ऐकण्यासाठी
वडवरून माणसं या ठिकाणी आली. एवढा पाठिंबा जर माझ्या वडिलांसोबत गावकऱ्यांचा असेल तर महाराष्ट्रभर फिरायला काय वेळ लागणार सांगा ना. एवढा जर पाठिंबा यांनी जर शेवटपर्यंत दिला ना भगवंताच्या कृपेने खूप काही कार्य करू शकतो. म्हणून यांचं देखील आभार. आणि माझे मामा असतील, दादा मामा असेल, अण्णा असेल, कधी तर विना घेऊन उभं राहिलं. साधा माणूस नाही तो, इंजिनिअरिंग झालेलं आहे. पण काय एक आईची इच्छा की त्या गावात आपलं आता मी नाही ना, कोणीतरी जावं तिथं थांबावं. साधी पोस्ट नाही त्या माणसाची. जर तुम्ही कंपनीत गेला ना, कंपनीत हाताखाली 4-5 माणसं कामाला असतील, पण आज भगवंताचं कार्य होतं म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हाला वाटत असेल किती मोठं झालं, काही केलं, तसं काही नसतं रे. कितीही मोठं होतं पण आपलं जन्मभूमी आहे ना, त्या जन्मभूमीला कधी विसरू नका. किती ग भावंड असतील, 4 भावंड, एक जण इथं असतो, 3 जण बाहेर असतो. फुल म्हणजे काही करा, कितीही बाहेर फिरा, पण आपल्या जन्मभूमीला विसरू नका. म्हणून यांचं देखील आभार मानतो. आणि 2 तास माझा ज्यांनी विना सांभाळला ते बाबा म्हणा असतील, कधी हा सांभाळतो काय झालं, बरोबर पाहतो भांडवल संपत नसतं आपलं. सद्गुरूंनी एवढं काही शिकून दिलेलं आहे, भांडवल संपणार नाही लवकर. अनुभव एवढा मोठा दिलेला आहे. ज्याच्याकडे अनुभव आहे ना, तो इथं उभं राहिल्यानंतर काही बोलू शकतो. काही म्हणजे परमार्थाला धरून काही पण. नाही तर मी इथं काय मतदान लढवायला नाही आलेलं तुमच्या पैशी, काही बोलू शकतो म्हणजे या मलाच मतदान करा, तसं नाही. त्याच्यामुळं यांचं देखील आभार मानतो. ज्यांनी विना सांभाळला त्यांचं देखील आभार मानतो. गायन वृंदामध्ये असतील, शुभम यादव असतील, साधे माणूस नाही, कीर्तनकार आहे, पण एका येड्याच्या कीर्तनासाठी इथं उपस्थित आहे. मी काय एवढा शहाणा पण नाही. तुझ्या साईडला असतील, माझं नाव माहीत नाही, माधव महाराज असतील, इथलेच नांदगाव, इकडं विवेकानंद महाराज शास्त्री. साधं व्यक्तिमत्व नाही, रामायणाचार्य. पण काय खरंच त्यांचं तळमळ एवढी आहे की ना, आपण जो उभं करणार आहे ना, त्याला फक्त पूर्ण 100% देऊन साथ करणं. आपण स्वतः किती मोठे हे दाखवत नाही बसणार. तुम्ही आता आवाज ऐकला असेल, झाला असेल, सुंदर खूप असा गोड झाला. त्याच्यानंतर मृदंगाचार्य असतील, वैभव महाराज असतील, पिटवादक आमच्या सोडूचे. आता सांगा ना, एवढी जर साथ आम्हाला इथपर्यंत भेटत असेल तर आम्हाला कुठपर्यंत जायचे अजून. आत्ता शिकतं चालू आहे, अजून कुठपर्यंत जायचे आम्हाला. जर गावकऱ्यांची एवढी साथ भेटली ना, खूप काही फिरायला मिळेल. पाठीमागे टाळकरी असतील, या अशी संस्थेत आमचे ना 150 विद्यार्थी आमच्या संस्थेत. जाऊन ते नको सांगा, तुम्ही बरं नसं संस्थेचं सांगायला लागला, तसं काय नाही मुलांना. पण खरंच सांगतो, एवढी सगळे ना घडवायचं काम चालतं तिथं बघ. का तर ही सगळी जी व्यसनाने वाया गेलेली मुलं दिसतात तुम्हाला, व्यसनाने वाया गेलेली. आता आमच्या गावात तर सांगायला होता, त्याच्यामुळे सांगत नाही तुम्हाला काय तर सांगायला. कालच झाले सांगायला नाही सांगत, सांगायची गोष्ट नाही तेव्हा तुम्हाला असं ते टाळकरी असतील, यांचं देखील आभार मानतो. आणि ज्यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी बोलू शकलो ते सच्चिदानंद श्रीपाद बाबा असतील, सच्चिदानंद रामदास बाबा असतील, सद्गुरू राजाराम बाबा जगताप असतील, माझे आई वडील असतील, मातोश्री विद्याताई महाराज जगताप असतील, यांच्यासाठी ही सेवा समर्पित करतो. आणि तुमच्या माझ्यामुळं तुमच्या या ठिकाणी एक अर्धा तास वाया गेला. अर्धा तास वाया नाही म्हणता यायचं, कारण मी जर 7:05 कमी असताना पोहोचलो होतो. पण तुमचं कीर्तन चालू व्हायला 7:30 वाजले, बरोबर नाही? 7:30 वाजले कीर्तन चालू व्हायला, 7:30 वाजले म्हणलं. मग कीर्तनाची मर्यादा एवढी आहे की प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर 3 तास, तमाशा हे काही नियम पाळून आम्हाला पण चालावं लागतं ना. पण तरी जर कोणाला काही वाटत असेल की आमचा अर्धा तास वाया गेला, तर मग ओव्हर टाईम लागला. तर ओव्हर टायमाचं सगळं काय ते आम्हाला तुझं माहितीच असतं, ओव्हर टायमाचं काय असतं. पण
पाकिट आहे त्याच्या जेवढा पगार त्याच्या डबल हा दुप्पट. तसं काय नाही, कारण सद्गुरूंनी वचन दिलेलं आहे मरेपर्यंत तुमचं कार्य करणार, मरेपर्यंतच तुमचं कार्य करणार. कारण असे या चढत्या वयामध्ये परमार्थाची ओढ लागण्यासाठी पण आई वडिलांची पुण्य लागते आणि त्याच पुण्याची जोरावर मी या ठिकाणी बोलतोय तेवढं सांगतो. आणि सद्गुरूंना एक शब्द दिल्यामुळे या ठिकाणी बोलतोय. तसं काही पैशाची तर काहीच अपेक्षा नाही, पैशाची काहीच अपेक्षा नाही. पण सद्गुरूंचं एक वाक्य आहे की जर तुम्ही त्या देवाचं तुम्ही जर स्वतः जर तुम्ही कमवलं तर ते तुम्हाला पुरणार नाही, आणि जर त्या भगवंताने जर तुम्हाला दिलं तर ते तुम्हाला सरता सरणार नाही. त्या भगवंताने जर तुम्हाला दिलं तर ते तुम्हाला सरता सरणार नाही. याच उद्देशाने मी भगवंताचं कार्य करतो. कारण कमवणं हा उद्देश नाही इथं. म्हणूनच झालेली सेवा सर्व संतांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या हृदय माझ्या हृदयातील सद्गुरू असणारे सच्चिदानंद राजाराम बाबा असतील यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला इथंच विठ्ठल जय जय थांबा, कोणी बाहेर जाऊ नका. 2 मिनिटं फक्त थांबा. आपल्याला आज या ठिकाणी अखंड हरिनाम सत्यामध्ये जे महाराज लावले आणि त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी आजीचा आजोबाचा उच्चार केला, मामाचा आई वडिलांचा, त्यांच्या आजीचं नाव नंदा आणि मुलीचं नाव वंदना आणि भंडारे कुटुंबे दिलेली मुंडवली गावची कन्या आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेलं हे रत्न. हे असं येणं तिथलं सोपं नसतं, परंतु पूर्वजांची काही पुण्य असते. आज महाराजांचं वय कमी आहे, त्या कमी वयामध्ये